सांगलीच्या मिरज तालुक्यातील भोसे येथील 2 शेळ्यांनी चक्क सोन्याचे दागिने गिळण्याचा प्रकार घडलेला आहे। त्यानंतर दोन्ही शेळ्यांवर आता यशस्वी शस्त्रक्रिया करत 40,000 रुपये किमतीचे 4 ग्रॅम सोन्याची कर्णवेल आता बाहेर काढण्यात आलेले आहेत। भोसे येथील प्रकाश गाढवे यांच्या मुलीचे च्या कानातील 2 सोन्याचे कर्णवेल काढून एका ताटात ठेवले होते, ज्यामध्ये पाणी होतं। दरम्यान त्यांच्या घरातील असणाऱ्या 2 शेळ्यांनी ताटात पाणी पिताना सोन्याचे दागिने असणारे कर्णवेल गिळले। यानंतर गाढवे यांनी मिरज येथील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांसोबत संपर्क साधला। त्यानंतर डॉक्टरांकडून दोन्ही शेळ्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करत 2-2 ग्रॅमचे सोन्याची कर्णवेल यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले आहे। तर दोन्ही शेळ्यांची प्रकृती देखील आता उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे। 5 दिवसापूर्वी मला एक फोन आला सोनिया गावातून की साहेब माझ्या शेळीनं चुकून माझ्या 2 शेळ्यांनी चुकून सोनं खाल्लं। मला थोडा डाऊट आला की कसं काय सोनं खाल्लं, तर ते म्हणाले नाही पाण्यात चुकून पाण्यात पडलं होतं आणि त्या पाणी पिलं आणि त्या पाण्यातून ते गेले। मी सांगितलं ओनरला की आपण सर्जरी करूया आणि त्यानुसार प्लॅन केलं। एका दिवशी एक सर्जरी केली, दुसऱ्या दिवशी दुसरी सर्जरी केली आणि दोन्ही सर्जरीमध्ये दोन्ही शेळ्यांमध्ये ज्याला आपण कानातलं कर्णफुली म्हणतो किंवा वळ म्हणतो तसं वळ साधारण 2 ग्रामचं होतं ते निघालं आणि शेळ्या आता चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि व्यवस्थित आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।